सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 27 ऑगस्ट 2026 पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. उत्सवांच्या भपक्यापेक्षा मराठी समाजाने वास्तवाचा विचार करावा. डॉक्टर दीपक पवार. मिरवणुकांपेक्षा व्यवसाय रोजगारांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. समाजाचे प्रबोधन विचारांची घुसळण हवी. अभयसिंह जगताप. ध्वनिवर्धक ढोल ताशे, मिरवणुका आणि पूर्वगौरवाच्या आठवणीत मराठी माणूस रमून राहिला तर हक्काच्या जमिनी, व्यवसाय आणि रोजगाराच्या संधी इतरांच्या हातात जाण्याची शक्यता आहे. म्हणून उत्सवांच्या केवळ बाह्य भपक्यात न रमता समाजातील वास्तव प्रश्नांचा गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे, असे आवाहन मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉक्टर दीपक पवार यांनी व्यक्त केले. दहिवड येथील शिवसंकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष अभयसिंह जगताप यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील समकालीन प्रश्न या विषयावर झालेल्या परिसंवादात डॉक्टर पवार बोलत होते. डॉक्टर पवार म्हणाले, मराठी तरुणांनी आपल्या भविष्याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. उत्सव, मिरवणुका आणि सोशल मीडियावर स्टेटस पुरते मर्यादित न राहता शिक्षण, रोजगार, व्यवसाय, जमीन आणि आर्थिक स्वावलंबन या प्रश्नावर चर्चा करणे आवश्यक आहे. अभयसिंह जगताप म्हणाले, आपण दिवसेंदिवस जातीपातीत अडकून चाललो आहोत. धर्मांतही वेगाने झुकत आहोत. त्यामुळे समाजाचे प्रबोधन व्हावे, चांगले विचार ऐकायला मिळावेत आणि विविध विषयांवर विचारांची घुसळण व्हावी या उद्देशाने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासनातील कृषी अधिकारी सरकारच्या निर्णयाविरोधात निवेदन देत असतील तर हे सरकार सत्ता चालवण्याच्या लायकीचे नाही. त्यांनी जनतेचे नाही पण प्रशासनातील अधिकाऱ्यांचे तरी ऐकावे. महाराष्ट्र कृषी विभागाचा प्रस्तावित अतांत्रिक आकृतीबंध तात्काळ स्थगित करावा, अन्यथा कृषी क्षेत्रातील अनुभवी तज्ञांच्या समितीमार्फत शेतकरी केंद्रित, सक्षम आणि भविष्योन्मुख नवीन आकृतीबंध तयार करून मंजूर करावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कृषी सेवा महासंघाने केली आहे. या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातील कृषी विभागातील तांत्रिक संवर्गाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला. प्रस्तावित आकृतीबंध शेतकरी तसेच तांत्रिक संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हिताला बाधक असल्याचा महासंघाचा आरोप आहे. आकृतीबंध पूर्णपणे रद्द करण्याची मागणी यापूर्वी करण्यात आली होती, मात्र विद्यमान आकृतीबंधात किरकोळ बदल करून तोच कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे महासंघाचे म्हणणे आहे. ही केवळ तात्पुरती मलमपट्टी असून त्यामुळे भविष्यात पुन्हा प्रशासकीय अडचण निर्माण होण्याची शक्यता असल्याचे महासंघाने स्पष्ट केले. ऑगस्टच्या वीज बिलाला इंधनचा झटका. युनिटनुसार 10 ते 60 पैसे अतिरिक्त शुल्क. ग्राहकांच्या बिलावरील आर्थिक भारही वाढणार. उन्हाळ्यातील विक्रमी वीज मागणीचा आर्थिक भार आता ग्राहकांच्या खिशावर पडणार आहे. महावितरणने जुलै महिन्यातील वीज वापरावर इंधन समजून शुल्क लागू केले असून त्यामुळे ऑगस्टमध्ये मिळणारे वीज बिल वाढणार आहे. घरगुती ग्राहकांसह उद्योग, व्यावसायिक, ग्राहक तसेच इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग करणाऱ्यांनाही अतिरिक्त शुल्काचा फटका बसणार आहे. महावितरणने या संदर्भात परिपत्रक जारी केले असून पुढील आदेशापर्यंत या शुल्काची वसुली सुरू करण्यात जाणार आहे. शंकरराव जगताप यांच्या विचारांचा वारसा पुढे न्यावा. काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे आवाहन. पुण्यतिथीनिमित्त जिल्हा काँग्रेस समितीतर्फे अभिवादन. विधानसभेचे माजी अध्यक्ष व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शंकरराव जगताप यांच्या विचारांचा वारसा पुढे नेणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. शंकरराव जगताप अण्णा यांच्या 14व्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा काँग्रेस समितीच्या वतीने सातारा येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महात्मा गांधी सभागृहात झालेल्या कार्यक्रमात पदाधिकारी बोलत होते. पालघर कोयते हल्ल्यातील मान तालुक्यातील पुळकोट येथील पीडित तरुणीचा मृत्यू. खासगी रुग्णालयात सुरू होते उपचार. आरोपीला फाशी देण्याची नातेवाईकांची मागणी. अत्यंत प्रतिकूल कौटुंबिक परिस्थितीवर मात करत मुलीला शासकीय अधिकारी बनवण्याचं आई वडिलांचं पाहिलेलं स्वप्न अखेर साकारलं. मात्र या स्वप्नाला अवघ्या 7 महिन्यातच विकृतीची नजर लागली. पोटचं मुलीचं आयुष्य सुखाचं आणि यशाचं होत पाहताना इच्छा बाळगणाऱ्या आई वडिलांसमोर आता तिचाच मृतदेह पाहण्याची वेळ आली आहे. पालघर येथे कोयत्याने झालेल्या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मान तालुक्यातील पुळकोटी मावच्या स्नेहल सावंत साताऱ्यातील पल्स रुग्णालयात उपचारादरम्यान अखेर प्राणज्योत मालवली. या घटनेने सावंत कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडून कास पठाराची पाहणी. जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावर फुलांचा हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव यांच्या नियोजित दौऱ्याच्या अनुषंगाने आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि उपवन संरक्षक अमोल सातपुते यांनी बुधवारी कास पठाराची पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी कास पठारावर सध्या उमललेल्या विविध फुलांची माहिती घेतली. तसेच फुलांचा हंगाम सुरू झाल्यानंतर महाराष्ट्रासह देशभरातून मोठ्या संख्येने दाखल होणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसुविधांचा आढावा घेतला. पर्यटकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था, पायाभूत सुविधा आणि अत्यावश्यक प्रशासकीय नियोजनाबाबतही पाहणी करण्यात आली. मुख्य सचिवांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कास परिसरातील विविध भागातून करण्यात येणाऱ्या तयारीची माहिती घेण्यात आली. फुलांचा हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. विकासनगर सातारा येथून दुचाकीची चोरी. विकासनगर येथून दुचाकीची चोरी केल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी: विकासनगर सातारा येथून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरी नेली. ही घटना दिनांक 21 ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणी गणेश विलास पवार वय 30 राहणार विकासनगर यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. चिंचनेर वंदन येथे स्मार्ट मीटरला ग्रामस्थांचा विरोध. चिंचनेर वंदन तालुका सातारा येथे महाराष्ट्र राज्य वितरण कंपनीमार्फत स्मार्ट मीटर बसवल्यानंतर भरमसाठ वीज बिले येत आहेत. त्यामुळे चिंचनेर वंदन गावात स्मार्ट मीटर बसवू नये अशी मागणी ग्रामस्थांनी महावितरण अधीक्षक अभियंता बाळासाहेब हरणूर यांच्याकडे निवेदन केले आहे. पिंपळी बुद्रुक तालुका कोरेगाव येथे पोषण आहारासाठी भाजीपाला न घेतल्याने मुख्याध्यापकाला मारहाण. पोषण आहारासाठी भाजीपाला घेण्यास नकार दिल्याच्या कारणावरून पिंपळी बुद्रुक तालुका कोरेगाव येथे यशवंतराव चव्हाण विद्यालयाच्या मुख्याध्यापकांना मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी धनंजय बाळकृष्ण महाजन वय 42 आणि पिंपळी बुद्रुक याच्या विरोधात वाटर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्वीन्स परिसरात 5 डीपी फोडले.
भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत महावितरणच्या डीपी चोरीच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. बोपेगाव येथील डीपी चोरी प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पाचवड, अनवडी, भुईंज आणि बोपेगाव परिसरात एकूण 5 डीपी चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनांमध्ये सुमारे 2 लाख रुपये किमतीच्या तांब्याच्या तारांवर डल्ला मारला आहे. बोपेगाव येथील घटनेत 25,000ची 90 किलो तांब्याची तार चोरीस गेली. याचबरोबर पाचवड, अनवडी, भुईंज आणि बोपेगाव परिसरात 5 डीपी चोरीला गेले आहेत. एकाच पद्धतीने डीपीतील तांब्याच्या तारा चोरी जात असल्याने या घटनांमध्ये संघटित टोळी कार्यरत आहे का, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.